काय लागतं समाधानाचं जीवन जगायला? महाराज काय लागतं सुखाचं जीवन जगायला? बस एका हातात ज्ञानेश्वरी असते आणि एका हातात गाथा असला ना, त्याच्यासारखं समाधानी जीवन जगात दुसरं कोणाचंच नाही, कोणाचंच नाही. आपलं जीवन सुखाचं नसतं, समाधानाचं नसतं. काय झालं? त्या बादशहाच्या दरबारामध्ये एक सेवक निष्ठावंत सेवा करायचा. निष्ठावंत सेवक सकाळी 8 वाजता यायचा आणि रात्री 6-7 वाजता निघून जायचं. असल ती चटणी भाकरी खायची आणि सदा खुश जीवन जगायचं, सदा खुश. एखादा ड्रेस असायचा, घरी गेल्याच्या नंतर रात्री तो धुवायचा आणि सकाळी तांब्यामध्ये विस्तू टाकायचा, इस्त्री करायची त्या कपड्याची. फाटकं पण नीटनीटकं असायचं. नाहीतरी माणसाचं जीवन फाटका असावं पण नीटनीटकं असावा. एकदम खुश. दिवसभराच्या कामाचा मोबदला राजा काय रुपया 2 रुपये देईल त्याच्यात तो समाधानी असायचा. आणि कोट्यावधी रुपयाचा बँक बॅलन्स असून सुद्धा बादशाह कधी खुश नसायचा, कधी खुश नसायचा. बादशाह दररोज त्याच्याकडे पाहायचा आणि बिरबलाला विचारायचा, बिरबल जी ये खुद बात हमें हजम नहीं होती. अरे हम तो बादशाह है लेकिन कभी भी हम सुकून से सोते नहीं है. और ये तो हमारे इधर मजदूरी करता है लेकिन ये तो बहुत खुश है, बहुत खुश है, बहुत खुश है. हम तो 1 रुपया 2 रुपये से देते हैं तो भी वो इतना खुश है. अरे हम तो इतने बड़े हैं लेकिन हम कभी खुश नहीं है. क्या मतलब है इसका, क्या मतलब है? तो बादशाह त्या बिरबलाला विचारायचा, याला रुपया 2 रुपये दररोज मी रोज देतो, असेल ती चटणी भाकरी खातो, माझी सेवा करतो, मी बादशाह असून मी समाधानी नाही, आणि हा माझ्या वाड्यात मजदुरी करणारा हा मजूर इतका कसा समाधानी? बिरबलानं सांगितलं, बादशाहजी तो आहे त्याच्यात सुख मानतो म्हणून तो समाधानी आहे. आणि तुमच्याकडे अरबो रुपये असून सुद्धा तुम्हाला अजून असावंसं वाटतं म्हणून तुम्ही समाधानी नाहीत. तो सुद्धा समाधानी राहणार नाही. उद्यापासून तोही चिंतेत असेल. कस काय असेल? म्हणे बघा, उद्या सकाळी फक्त एक काम करा. काय? मला 99 त्या ठिकाणी मोहरा द्या, मोहरा 99 मोहरा द्या किंवा 99 सोन्याचे मणी द्या. ठीक आहे, दिले. 99 सोन्याचे मणी घेतले आणि बिरबलानं काय केलं, त्या सेवकाच्या दारात नेऊन रात्रीचे टाकून दिले. 99 सोन्याचे मणी टाकून दिले त्याच्या दारात. सकाळी सकाळी तो गरीब माणूस उठला, उठून पाहतोय तर सोन्याचे मणी दारात पडलेत. इकडं तिकडं पाहिलं. तो माणसाचा स्वभाव आहे, 5 रुपयाचा ठोकळा दिसू दे आधी इकडं तिकडं पाहतो मग उचलतो, तसं उचलत नाही. तो स्वभाव आहे माणसाचा. मग ते 99 सोन्याचे मणी पाहिले, मग इकडं तिकडं पाहिलं आणि पटकन त्याच्यावर उपरणं टाकलं आणि वेचून घेतले मणी. एक भांडं आणलं, त्या भांड्यामध्ये ते 99 मणी टाकले. खाली एखादा मणी राहिलाय का चांगलं पाहिलं आणि घरात घेऊन गेला. त्या दिवशी कामावरच गेला नाही. 99 मणी त्यांनी मोजायला सुरुवात केली. 1 पासून 99 पर्यंत मोजायचा, पुन्हा पातेल्यात टाकायचा, पुन्हा मोजायचा, पुन्हा पातेल्यात टाकायचा, पुन्हा मोजायचा. दिवसभर 99 मणी मोजितच राहिला, मोजितच राहिला. त्याच्या पत्नीने त्याला विचारला, हो दिवसभर 99च मणी मोजताय, कशा करता मोजताय? एकदा मोजले तरी 99 आणि 100 वेळा मोजले तरी 99, मग का मोजताय तुम्ही? तो म्हणला, याच्यातला एखादा कुणी नेला तर नसेल ना. 100 का भरत नाहीत? 100 का भरत नाहीत? 99 भरतात. याचा अर्थ याच्यातला एक नक्की कुणीतरी नेला असेल, नक्की कुणीतरी नेला असेल. दुसऱ्या दिवशी गेला कामावर. दररोज त्याचा चेहरा असा तेजमय दिसायचा, तेजानं भरलेला दिसायचा. आणि दुसऱ्या दिवशी बादशाहनं त्याच्याकडे पाहिलं तर चेहरा असा पडलेला होता त्याचा.
आणि सतत विचार करायचा. 99 मणी सापडले, पण कदाचित 100 असतील आणि त्याच्यातला एखादा कुणी नेला तर नसल ना, नेला तर नसल ना. बिरबलानं बादशहाला सांगितलं, बादशाहजी देखो उसके तरफ. बादशाह पहा त्याच्याकडं. आज त्याचा चेहरा किती पडलेला आहे. का पडलेला आहे? का पडलेला आहे? बिरबलानं सांगितलं, त्याच्या दारात 99 मणी निहून टाकले. तो 99 मणी मिळाले याच्यात सुखी नाही, याच्यातला एक कुणी नेला तर नसल ना, याच्यात तो दुःखी आहे, याच्यात तो दुःखी आहे. म्हणजे आहे त्याच्यात तो सुखी नाही, जे नाही त्याच्यात तो दुःखी आहे. नाही त्याच्यात दुःखी आहे. ज्याचं त्याचं जसं तसं आपलंय, तसं आपलंय. घरातलं एखादं चांगलं कार्य असतं, लग्न कार्य असतं, आणि लग्न कार्यासाठी 1000 लग्न पत्रिका छापल्या आणि 1000ची 1000 वाटून टाकल्या. 1000पेक्षा जास्त लोक आलेत. मग वधूवराच्या बापानं किती आनंद व्यक्त केला पाहिजे सगळ्यांकडे पाहून. पण एवढ्या सगळ्यांकडे पाहून तो त्याला आनंद वाटत नाही. पण मन विचार करतो, एवढ्या सगळ्या पत्रिका वाटल्या पण 2-4 माणसं आलीच नाहीत गड्या. अरे नको येऊ दे, 1000 माणसं आलेत ना. जे आलेत त्याच्यात आनंद मानना, जे आलीच नाहीत त्यांचा विचार का करतो? जसं त्याचं तसं आपलंय. अरे जे भगवंतानं दिलं त्याच्यात समाधान मानणारा ज्या आहे, त्याच्यात समाधान आपण मानतच नाहीत. ठेविले अनंते तैसेचे राहावे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले